नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची गणित भाग 2 म्हणजेच भूमिती या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 7 मार्च 2025 रोजी झालेला आहे। एकूण 40 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर वर्षांच्या आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत जेणेकरून पेपर कशा प्रकारे सोडवायचा हे तुमच्या लक्षात येईल। आवश्यक त्या ठिकाणी उत्तराशेजारी आकृती काढायची आहे। प्रश्न पहिला ए, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। त्यातील पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? त्याचा बी पर्याय बरोबर आहे 3, 4, 5। दुसरा प्रश्न, केंद्र ओ असलेल्या वर्तुळात अंतर्लिखित कोन ACB चे माप 65 अंश आहे, तर त्याने अंतरखंडित केलेल्या कंस AXB चे माप किती? त्याचा डी पर्याय बरोबर आहे 130 अंश। तिसरा प्रश्न, 3, 4 या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर टिंब आहे, त्याचा सी पर्याय बरोबर आहे 5। चौथा प्रश्न, जर एका शंकूची त्रिज्या 5 सेमी असून त्याची लंब उंची 12 सेमी असेल तर त्याची तिरकस उंची टिंब आहे, त्याचा सी पर्याय बरोबर आहे 13 सेमी। प्रश्न पहिल्यातील बी प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत। पहिला प्रश्न पहा, त्याचे उत्तर पाहू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। दुसरा प्रश्न, खालील आकृतीमध्ये कोन MNP बरोबर 90 अंश, रेख NQ लंब रेख MP, MQ बरोबर 9, QP बरोबर 4 तर NQ काढा। त्याचे उत्तर पाहू। आणि उत्तर आहे NQ बरोबर 6 आहे। पुढे आहे तिसरा प्रश्न, एका रेषेने एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन 30 अंश आहे, तर त्या रेषेचा चढ काढा। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। चौथा प्रश्न, चक्रीय चौकोन ABCD मध्ये माप कोन A बरोबर 100 अंश, तर माप कोन C काढा। म्हणून माप कोन C चे माप 80 अंश आहे। प्रश्न दुसऱ्यातील ए प्रश्न, खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा। 3 कृती दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 कृती 4 गुणांसाठी पूर्ण करायच्या आहेत। प्रत्येक कृतीला या ठिकाणी 2 गुण मिळतील, पण या ठिकाणी आपण तीनही कृती अभ्यासणार आहोत। पहिली कृती पहा, पी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे। जीवा AB ने वर्तुळ केंद्राशी काटकोन केलेला असल्यास वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। पाय बरोबर 3.14। दुसरी कृती, खालील आकृतीमध्ये जीवा MN आणि जीवा RS एकमेकींना बिंदू D मध्ये छेदतात। जर RD बरोबर 15, DS बरोबर 4, MD बरोबर 8 तर DN काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा।
या ठिकाणी कृती देण्यात आलेली आहे MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS, जीवांचे अंतरछेदनाचे प्रमेय. आणि DN आलेला आहे 7.5. तिसरी कृती आहे, पण पेपरमध्ये तुम्ही कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या आहेत. आणि झाडाची उंची आहे 17.3 मीटर. प्रश्न दुसऱ्यातील बी प्रश्न. खालील उपप्रश्न सोडवा. एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत. कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत 8 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 2 गुण मिळतील, पण या ठिकाणी आपण 5ही प्रश्न अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे, खालील त्रिकोण ABC मध्ये DE समांतर बाजू BC जर DB बरोबर 5.4 सेमी, AD बरोबर 1.8 सेमी, EC बरोबर 7.2 सेमी, तर AE काढा. उत्तर पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. त्रिकोण ABC मध्ये DE समांतर BC, AD छेद DB बरोबर AE छेद EC, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आणि AE आलेला आहे 2.4 सेमी. दुसरा प्रश्न, खालील आकृतीमध्ये त्रिकोण PSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RS आणि PS काढा. उत्तर पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. कोण P बरोबर 30 अंश, कोण S बरोबर 90 अंश आणि PR बरोबर 12. कोण P अधिक कोण S अधिक कोण R बरोबर 180 अंश. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबून संपूर्ण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वाचायची आहे. तिसरा प्रश्न, खाली दिलेल्या आकृतीत केंद्र D असलेले वर्तुळ कोण ACBच्या बाजूंना बिंदू A आणि B मध्ये स्पर्श करते. जर कोण ACB बरोबर 52 अंश, तर कोण ADBचे माप काढा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. कोण ACB अधिक कोण CAD अधिक कोण CBD अधिक कोण ADB बरोबर 360 अंश. चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. आणि उत्तर आलेले आहे 128 अंश. चौथा प्रश्न, या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले आहे. दिलेल्या बिंदूच्या जोडीतील अंतरे काढू. अंतराचे सूत्र इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. प्रश्न 5वा, याचे उत्तर पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. प्रश्न तिसऱ्यातील A प्रश्न, खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. 2 कृतींपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे 3 गुणांसाठी, पण या ठिकाणी आपण दोन्हीही कृती पूर्ण करणार आहोत. पहिली कृती आहे, खालील आकृतीमध्ये XY समांतर बाजू AC जर 2AX बरोबर 3BX आणि XY बरोबर 9, तर AC ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
या ठिकाणी आपण कृती पूर्ण केलेली आहे. दुसरी कृती पहा. पेपरमध्ये तुम्ही कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे. समभुज चौकोनाच्या बाजूच्या वर्गांची बेरीज त्याच्या कर्णाच्या वर्गांच्या बेरजे इतकी असते हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. या ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे. पक्ष चौकोन PQRS हा समभुज चौकोन असून कर्ण PR आणि SQ एकमेकांना T या बिंदूत छेदतात. साध्य कृती. प्रश्न तिसऱ्यातील बी प्रश्न. खालील उपप्रश्न सोडवा. 4 उपप्रश्न दिलेले आहेत. कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत 6 गुणांसाठी. प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी 3 गुण मिळतील. पण या ठिकाणी आपण 4ही प्रश्न अभ्यासणार आहोत जेणेकरून तुमचा सराव होईल. पहिला प्रश्न, त्याचे उत्तर पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. सिद्धता. दुसरा प्रश्न, सिद्ध करा की वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. अगोदर आकृती काढायची आहे. त्यानंतर आहे पक्ष. ए हे वर्तुळाचे केंद्र आहे आणि बाह्य बिंदू डी मधून जाणारे स्पर्शिका P आणि Q या बिंदूवर वर्तुळाला स्पर्श करतात. साध्य रेख DP एकरूप रेख DQ. रचना रेख AP आणि रेख AQ काढा. आणि पुढे आहे सिद्धता. पुढे आहे तिसरा प्रश्न. 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. पहा, अशा पद्धतीने आकृती तुम्हाला काढायची आहे. आणि चौथा प्रश्न आहे. 30 सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल वितळून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 6 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केल्या तर किती वृत्तचित्ती तयार होतील? या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. गोलाची त्रिज्या R बरोबर 30 सेमी, वृत्तचित्तीची त्रिज्या R बरोबर 10 सेमी, वृत्तचित्तीची उंची H बरोबर 6 सेमी. समजा N वृत्तचित्ती तयार होतील. गोलाचे घनफळ बरोबर N गुणिले वृत्तचित्तीचे घनफळ. वृत्तचित्तींची संख्या N बरोबर गोलाचे घनफळ भागिले एका वृत्तचित्तीचे घनफळ. आता या सूत्रामध्ये किमती टाकायच्या आहेत आणि आपले उत्तर आलेले आहे 60. एकूण 60 वृत्तचित्ती तयार होतील. प्रश्न चौथा. खालील उपप्रश्न सोडवा. 3 पैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत 8 गुणांसाठी. प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी 4 गुण मिळतील. पण या ठिकाणी आपण 3ही प्रश्न अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे. खालील आकृतीमध्ये D समांतर बाजू BC. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADE मध्ये.
दुसरा प्रश्न, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर. त्रिकोण एबीसी मध्ये एबी बरोबर 3.6 सेमी, बीसी बरोबर 4 सेमी आणि एसी बरोबर 4.2 सेमी आहे. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 2:3 असेल तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर काढा. या ठिकाणी आपण उत्तर सोडवलेले आहे. पक्ष एबी बरोबर 3.6 सेमी, बीसी बरोबर 4 सेमी, एसी बरोबर 4.2 सेमी. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर समरूप आहेत म्हणून त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात आहेत. पीक्यू आहे 5.4 सेमी, क्यूआर आहे 6 सेमी आणि आता आपल्याला पी आर काढायचं आहे आणि पी आर आलेला आहे 6.3 सेमी आणि अशा पद्धतीने आकृती काढायची आहे. पुढे आहे तिसरा प्रश्न. तुम्ही कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी आणि 8 सेमी आहेत. जर शंकुछेदाची उंची 8 सेमी असेल तर पुढील किमती काढा. 1. शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ, 2. शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ आणि 3. शंकुछेदाचे घनफळ. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. येथे त्रिज्या R1 बरोबर 14 सेमी, R2 बरोबर 8 सेमी, उंची H बरोबर 8 सेमी. शंकुछेदाची तिरकस उंची अगोदर 1 क्रमांक आपल्याला शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ काढायचे आहेत आणि वक्र पृष्ठफळ आलेले आहे 690.8 चौरस सेमी. 2 होते शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ. अगदी पायरीने उत्तर सोडवलेले आहे त्यामुळे तुमच्या सहज लक्षात येईल. शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ आहे 1507.2 चौरस सेमी. पुढे आहे शंकुछेदाचे घनफळ. त्याचे उत्तर आलेले आहे 3114.88 घ सेमी. प्रश्न 5वा. खालील उपप्रश्न सोडवा. 2 प्रश्न दिलेले आहेत. कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे 3 गुणांसाठी. पहिला प्रश्न आहे, चौकोन ABCD हा आयत आहे. AD हा व्यास असलेले व कर्ण BD ला X मध्ये छेदणारे AXD हे अर्धवर्तुळ आहे. जर AB बरोबर 12 सेमी, AD बरोबर 9 सेमी तर BD आणि BX च्या किमती काढा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. अगोदर आकृती काढायची आहे. त्यानंतर पक्ष AB बरोबर 12 सेमी, AD बरोबर 9 सेमी शोधा. BD आणि BX पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आणि BD आलेले आहे 15 सेमी आणि BX आहे 9.6 सेमी. त्या ठिकाणी दुसरा प्रश्न देण्यात आलेला आहे. दोघांपैकी कोणताही एक सोडवायचा होता. आपण पहिला प्रश्न अभ्यासलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची गणित भाग 2 भूमिती या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.